एम्स साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। सोलापूरच्या मोहोळमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाने मोर्चा काढला। यावेळेला धनगर बांधव मेंढ्यांसह मोर्चात सहभागी झाले। बारामतीतल्या तरडोली इथल्या शेतकऱ्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। बीडच्या तेलगाव इथं मनोज जरांगे पाटलांचं भव्य स्वागत करण्यात आलं। मराठा बांधवांशी ते संवाद साधणार आहेत। मराठा आरक्षण समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने नेमलेली समिती विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे। कळमनुरीमधल्या कयाधू नदी पात्रात गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। नदीवर पूल उभारून देण्याची मागणी यावेळेला गावकऱ्यांनी केली आहे। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मागण्यांबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचा निर्धार रोहित पाटील यांनी केला आहे। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सर्वच धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। भंडाऱ्यातल्या लाखनीमधल्या किटाडी परिसरालगत बंधाऱ्याला भगदाड पडलंय। या बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे। लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी 2050 रुपये इतकाच दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सातारा बसस्थानकातल्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय। बस स्थानकावर प्रवाशांना ताटकळत राहावं लागल्यानं प्रवासी नाराजी व्यक्त करतायत। कोपरगावातल्या हनुमाननगर भागात गटाराच्या पाईपमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालाय। गटाराची दुरुस्ती न झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। चंद्रपुरातल्या सिटकी या गावाजवळ शेतात हत्तीचा मृतदेह आढळलाय। शेत कुंपणाला लावलेल्या तारांमुळे शॉक लागून हत्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या 2 महिलांचा पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। सिल्लोडमधल्या बोरगाव सावणी इथली घटना आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीनं पलायन केलंय। ललित पाटील असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। कोल्हापुरातल्या आळते गावात डेंग्यूनं कहर केला असून गावात 1000हून अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी सर्वात आधी दाखवलेली होती। हार्बर रेल्वेची वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही। सकाळपासून लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावतायत। त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले। आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेला 500 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। राजस्थानमधल्या चित्तौडगड भिलवाडा रेल्वे ट्रॅकवर लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। गंगरार सोनियाना दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवले गेले होते। यावेळेला लोको पायलटची नजर रुळांवर ठेवलेल्या दगडांवर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी नरहरी झिरवळांसह 18 आमदार दिल्लीला रवाना।
धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याची करणार मागणी. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळाकडून कार्यवाहीला वेग. पुरावे सादर करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. मातोश्रीवरच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. शिवाजी पार्कातल्या दसरा मेळाव्याबाबत ठाकरे गट आक्रमक. मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम. निर्णय न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. विशेष एनआयए कोर्टाकडून वॉरंट जारी. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात चौकशी समिती दाखल. डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय समितीकडून रुग्णालयाची पाहणी. आणि घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं संताप. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली घाटी रुग्णालयाची पाहणी. महत्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू झालाय. 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. 2 दिवसात या रुग्णालयामध्ये 31 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेची शासनानं गांभीर्यानं दखल घेतलेली असून याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाते. रुग्णालयात रुग्णांची नीट काळजी घेतली जात नसून सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात पाठवलं जातं. तसंच औषधं देखील बाहेरून आणावी लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. तर या घटनेची चौकशी करणारी समिती नांदेडच्या रुग्णालयात दाखल झालेली आहे. डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडून रुग्णालयात पाहणी सुरू आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातल्या डॉक्टरांची ही समिती आहे. कालच रात्री इथून गेलेली आहे. त्या समितीमध्ये ज्या ज्या विभागामधले जे डेथ होते त्याचे प्रोफेसर्सना त्यांना तिथे गेलेले आहे आणि ते चौकशी करतील आणि त्याचा अहवाल डायरेक्टर पण आज तिथे गेलेले आहे, कमिशनर पण तिथे गेलेले आहे, त्यांना ते सबमिट करतील. औषधाच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही. ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्हाला OPDमध्ये सर्दी पडसाच्या पेशंटला एखाद्या वेळेस औषध भेटणार नाही, पण जिथं जिथं असे सिरियस पेशंट आमची जी ट्रीटमेंट होते तिथं आम्ही औषधी उपलब्ध करून दिलेले आहे. औषधामुळे मृत्यू झाला हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र के नांदेड़ में सरकारी अस्पताल में 24 घंटे से ज्यादा समय में 31 लोगों की मौत हो चुकी है, जिसमें से 17 बच्चे जो हैं नवजात हैं. इस पूरे मामले पे बातचीत करने के लिए हमारे साथ मेडिकल एजुकेशन मिनिस्टर हसन मुश्रीफ जी हैं. सर, 30-35 घंटे में 31 लोगों की मौत हो गई है, जिसमें से सबसे ज्यादा बच्चे जो है नवजात बच्चे हैं. क्या वजह बताई जा रही है, क्यों ये मौत का आंकड़ा इतना तेजी से बढ़ा? मैं कल बात की थी, तब ये 24 घंटे में 24 थे. अभी आप 7 का आंकड़ा मुझे बोल रहे हैं, मैं उसकी मालूमात लूंगा. कल ही मैंने हमारे कमिश्नर और डायरेक्टर को वहाँ भेजा है. इसे कोई जिम्मेदार है उसका हम तहकीकात करेंगे और इसमें कोई जिम्मेदार लगेगा तो उसे हम कार्रवाई करेंगे. दूसरी सिर्फ क्या वजह क्या लगती है, क्योंकि इतनी मौत का आंकड़ा बहुत ज्यादा, वजह क्या लगती है सर? आप एक ध्यान रखिए कि जो प्राइवेट हॉस्पिटल में जो पेशेंट जाता है उसे बिल देने के लिए पैसे नहीं होते तो उसे रेफर किया जाता है. एक्सीडेंट के पेशेंट को रेफर किया जाता है. स्नेक बाइट के पेशेंट वही आते हैं और इसीलिए ऐसा ये होता है. तो मुझे लगता है कि इसमें दवाई की कमी नहीं थी, इसमें डॉक्टर्स की कमी नहीं थी, परंतु ऐसा कैसा हुआ इसकी हम तहकीकात करें. एक एक मृत्यु का हम हिसाब लेंगे. लेकिन उसकी जब जो वहाँ के डीन का कहना है कि हैफकाइन से जो दवाइयाँ रेगुलर बेसिस पे आती थी वो दवाइयाँ आ नहीं रही हैं. कुछ कॉन्ट्रैक्ट इश्यूज हैं, दवाइयों की कमी की वजह से ये डेथ्स हो रही हैं. नहीं, ऐसा नहीं बोला उन्होंने. दवाई की कुछ कमी नहीं थी. डीपीडीसी से जो पैसा आता है उससे हब की तरफ की जाने की जरूरत नहीं, प्राधिकरण की तरफ जाने की जरूरत नहीं. ये डीपीडीसी का पैसा ये सिर्फ दवाई के लिए और इंस्ट्रूमेंट के लिए वहाँ के पालक मंत्री देते हैं. वो कलेक्टर को ही अधिकार है. सर, कोई जांच कमेटी बनाई है आप लोगों ने? 100%. अभी कमिश्नर गए हैं, डायरेक्टर है, और उसकी जांच कमेटी बनाई जाएगी और जो इसमें कोताही बढ़ता होगा उससे सजा देगी. मुंबई से कैमरामैन अर्जुन चिखले के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. राज्यामध्ये शासकीय रुग्णालयात मृत्यूचं वाढतं प्रमाण पाहायला मिळत आहे. 13 ऑगस्टला
कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांअभावी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। 18 पैकी काही रुग्ण अत्यवस्थ होते। ही घटना ताजी असतानाच सोमवारी शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेची शासनानं गंभीर दखल घेतली असून आरोग्य संचालकांकडून याची चौकशी केली जातेय। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात सुद्धा 2 दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 2 नवजात शिशूंचा देखील यात समावेश आहे। त्यामुळे शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। शासकीय रुग्णालयातल्या या मृत्यू प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। सरकारी रुग्णालयातला औषध तुटवड्याला सरकार जबाबदार आहे असं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच इंटरेस्ट आहे। मी इतकंच सांगतो या क्षणी, जर थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला। या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात तुम्ही अडकलेले असतात। हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही। अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय। हाफकिननी 1-1, 2-2, 3-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही। मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे। मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं। आणि हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। ठाण्यात पण मागे तसंच झालं होतं, आता नांदेडला झालेलं आहे, त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते, त्यामुळे ह्या सरकारचे पूर्ण अपयश आहे। कधीतरी या सरकारने त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल गेलं असेल, तिच्या दुःखात आणि तिची काय चूक त्या आईची, आणि आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे। हे चौकशी वगैरे, चौकशीतून निष्पन्न पुढे काय होईल न होईल हा पुढचा भाग आहे, परंतु किमान 70 लोकांचे जीव वाचावेत एवढं तरी तातडीने सरकारने काहीतरी केलं पाहिजे, ही मी सातत्याने कालही त्या ठिकाणी बोललो होतो। माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाने याचं गांभीर्य लक्षात दिलं पाहिजे। नुसती आश्वासनं न देता कालबद्ध वेळेमध्ये या सगळ्या गोष्टीचा निपटारा केला पाहिजे। नर्सेसच्या जागा रिक्त होत्या त्या बदली करून पाठवलेल्या आहेत, त्या जागा तातडीने भरल्या पाहिजेत। आमचं म्हणणं प्रत्येक गोष्ट राजकीय त्याचा टीका होते आहे या दृष्टिकोन न पाहता वास्तव हे गांभीर्याने शासनाने ओळखलं पाहिजे। सरकार ज्या पद्धतीने सामान्य लोकांची काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी घेऊ शकत नाही। आपले जे मंत्री आहेत सावंत, हे ठीक आहे, त्यांचं हाफकिनचं त्यांचं फार जवळचं नातं आहे, पण जर तुमचं हाफकिनकडनं तुम्हाला औषधं घेता येत नसतील तर तात्पुरती तुम्ही दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना। ते नियोजन तुम्ही त्या बाजूला करत नाही, औषधं वेळेवर पोचत नाहीत, आणि त्यामुळे लहान मुलं जर दगावत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर सावंतांनी आजच्या आज तिथं कुठंतरी राजीनामा हा दिला पाहिजे। पण मला असं वाटतं की मेडिसिन कमी आहे, दुर्लक्ष असं म्हणण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा आकडा काही छोटा नाहीये। 12 लहान मुलं दगावणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये, पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा यांनी लक्ष घातलेलं आहे, सगळ्यांनी माहिती त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे, आणि आता एक चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। चौकशी झाल्यानंतर आपल्याला त्याचं कारण त्या ठिकाणी कळेल। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 48 तासात 31 जणांचा मृत्यू झालाय। रुग्णालयात औषधांचा तुटवडा नाही असा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणावं लागतंय। रुग्णालयाबाहेरील औषधं दुकानातनं रुग्णाचे नातेवाईक विकत घेऊन जात आहेत। सर, मला आईला डुकर चावलं होतं, ते काय म्हणतात एक गोळी दिली
ते बाकीच्या गोळ्या बाहेरून घ्या म्हणतात, इथं नाही बाहेर जाय नाही सर, मध्येच आहे तिथं आहे बसून. त्यामधली एक गोळी दिली, बाकीच्या 4 गोळ्या बाहेरून घ्या म्हणतात, तिथं गोळ्या भेटणार. पाटील 11 मध्ये तिथून 2-4 दिवस इकडे तिकडे परेशानी करून 4 वेळेस सोनोग्राफी केली, एक ऑपरेशन केलं आणि ते फेल झालं, नंतर केलं अधिक 30 वेळेस करायला येतं ऑपरेशन. त्रास व्हायलाय, कमजोर बाई आहे आणि आता सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवले. डॉक्टर म्हणले की तू बाहेरून जाऊन गोळ्या आणा म्हणजे. चिठ्ठी दिली की मेडिकल इथल्या दवाखान्यात गोळ्या नाहीत का? जाऊन आल्या नाहीत म्हणजे. आता बाहेरून सोनोग्राफी करा म्हणून सांगाय, इथं आहे पण 8-15 दिवसानंतर सोनोग्राफी करा म्हणाले, म्हणजे बाळ होतं मध्ये काढून ऑपरेशन केलं. डॉक्टर म्हणू लागले इथं स्टॉनिक आहे म्हणू लागले, तरी त्याला म्हणू लागलो म्हणजे गाठ आलेली आहे, कानामध्ये त्रास व्हायला, हे त्रास व्हायला आणि इथं कॅन्सरचे काय लक्षण आहेत का सर एवढं म्हणू लागलो. तर त्यानं म्हणलं असं फक्त जीभ बघितलं, जीभ बघून फक्त त्यानं म्हणलं स्टॉनिक आहे म्हणून असं म्हणू लागले. त्याच्यानंतर हे गोळ्या लिहून दिले सर, 105 मिली जा म्हणू लागले. त्या सरांनी म्हणले गोळ्या उपलब्ध नाही म्हणू लागले सर. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमुळे आता खळबळ उडालेली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. यामध्ये 2 नवजात शिशूंचा देखील समावेश आहे. घाटी रुग्णालयात 8 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे. मात्र काही औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना त्रास होतोय. घाटी रुग्णालयात खानदेश, मराठवाड्यातले रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. या सगळ्या मृत्यू प्रकरणानंतर ठाकरे गटातले नेते चंद्रकांत खैरे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरणी आता निवडणुकीचं भवितव्य 9 ऑक्टोबरला ठरणार आहे. मुंबई विद्यापीठाकडनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि प्रतिज्ञापत्र देण्यासाठी आता सरकारनं वेळ मागितलेला आहे. अंतिम सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलंय. आता शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना विधिमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. पुरावे सादर करताना शिंदे आणि ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे. जुलै 2022 मध्ये नेमकी शिवसेनेची सूत्र कुणाच्या हातात होती हे तपासलं जाणार आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न नोटीस पाठवून, समन्स पाठवून जर कोणी विचारत असेल तर ते वेळ काढूपणा करतात. शिवसेना कोणाची हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. 10-12 आमदार फुटले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. तरीही विधिमंडळामध्ये हे नोटिसा पाठवा, साक्षी पुरावे बोलवा, त्याच्यावरती वेळ काढण्याचं काम चालू आहे. या कागदावरती शिवसेना ठरत नाही. शिवाजी पार्कमधल्या दसरा मेळाव्याबाबत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 2 दिवसात शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय दिला नाही तर कोर्टात जाऊ असा इशारा ठाकरे गटानं दिलाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंनी अर्ज केले. त्यामुळे यंदा देखील दसरा मेळाव्यावरनं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी आतापासून तयारीला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसकडून सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. काँग्रेसची 7 ऑक्टोबरला मतदारसंघनिहाय बैठक होणार आहे. नवी मुंबईत कोकण विभागातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीमध्ये ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. तर कोकणात भिवंडी तसंच पालघर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते मुंबईतल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे आज उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे। या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये असताना भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आजच्या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाणार आहे। धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण दिलं जाऊ नये या मागणीसाठी राज्यातले 18 आदिवासी आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदार आता आक्रमक झालेत। नरहरी झिरवळ यांच्यासह हे आमदार दिल्लीला रवाना झालेत आणि हे आमदार उद्या सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राज्यातले 18 आदिवासी आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदार आक्रमक झालेत। झिरवळ यांच्यासह हे सगळे आमदार दिल्लीला रवाना झालेत। दुसरीकडे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात धनगर समाजाकडून आता आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहोळ तहसील कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पारंपरिक वेशभूषा करत मेंढ्यांसह धनगर बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच आहे। मुंबईतल्या चांदिवली विभागाच्या माजी नगरसेविका लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत हा प्रवेश केलाय। त्यांच्यासह काँग्रेसमधल्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची देखील तयारी सुरू आहे आणि या संदर्भात आज एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल। राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकसभा तयारीचा आढावा घेण्यात येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळेला मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले खासदार अमोल कोल्हे साताऱ्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले होते। हा कार्यक्रम सुरू असताना हर्षवर्धन पाटील या चिमुकल्यानं खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात पवार साहेबांची साथ सोडू नका असं सांगितलं। या चिमुकल्याचे हे उद्गार ऐकून कोल्हे थक्क झाले। यावेळेला हर्षवर्धन पाटील या चिमुकल्याचं त्यांनी कौतुक केलं। मगाशी एका चिमुकल्याचं कौतुक वाटलं। एक चिमुकला पटकन म्हटलं बोलायचं आणि त्यांनी कानात काहीतरी सांगितलं। एका गोष्टीचं अप्रूप वाटलं की माझ्या आजच्या पिढीमध्ये ही धिटाई आहे की ते खासदाराला सांगू शकतात कानात काहीतरी सांगायचंय, पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही होती की त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून त्याच्या घरातली राजकीय सजगता समोर येते। त्याने हळूच कानात सांगितलं, तेवढं पवार साहेबांना सोडू नका। मुंबईतल्या एका नामांकित बिल्डरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे। मिलियन्स एकर असं त्याचं नाव असून त्यांनी घरं फक्त अमराठी व्यक्तींना दिली जातील अशी जाहिरात केलेली होती। मनसेनं या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर मग या बिल्डरनं जाहिरात मागे घेतली आहे। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचं उपोषण सुरूच आहे। मागण्यांबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचा निर्धार रोहित पाटील यांनी केलेला आहे। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा जो निर्धार आहे तो रोहित पाटलांनी कायम ठेवण्याचा बोलून दाखवलेला आहे। सांगलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे।
नाशकात बाजार समित्यांमध्ये तब्बल 13 दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा एकदा सुरू झाले. लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाल्यापासून कांद्याला प्रति क्विंटलला जास्तीत जास्त 2,352 रुपये इतका दर मिळतोय, तर कमीत कमी 1,000 रुपये इतका दर मिळतोय. सरासरी 2,050 रुपये इतका दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपाच्या पूर्वी जे दर होते तेच कायम असल्या कारणामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. अखेर 13 दिवसानंतर लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू झालेले आहे. मी आता उभा आहे लासलगाव बाजार समितीत. बाजार समितीत लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करताय. माझ्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना जो भाव मिळतोय त्याच्यात त्यांना परवडतोय का आणि ते समाधानी आहेत का. भाऊ काय म्हणाल, आज काय भाव मिळाला तुम्हाला? आज मार्केटमध्ये लासलगाव मार्केट 13 दिवसानंतर आज चालू झालेले आहे. 13 दिवसाच्या बंद नंतर आज पहिल्यांदा मार्केट चालू झालं, तरी मार्केटमध्ये काही असा बदल झालेला नाहीये. सरकारने जो भाव दिलेला होता 2410 रुपये, त्याचा कुठंही 2410 रुपये विकत नाही माल. आज माल विकतोय, आज एखादा 2 नग विकतोय त्या भावात. बाकी सरासरी कांदे 1600-1500 रुपये विकताय जास्तीत जास्त. आणि याचा खूप मोठा फटका आहे. 13 दिवसापासून मंडी बंद असल्यामुळे जो चाळीमध्ये माल खराब झाला याची जिम्मेदारी कोण घेणार? ते आता मार्केट चालू झाल्यानंतर 1700-1500 रुपये जर मार्केट आहे, जर 14-15 दिवसानंतर मार्केट चालू होऊन जर तीच परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांचा निम्माने माल सारलेला आहे आणि समजा 40% ड्युटी लावून त्यांना शहरी लोक जगवायचे. शहरी लोकांसाठी जर 50 आणि 60 हजार रुपये महिना आहे आणि त्यांना पुन्हा 7वं वेगन लागून दिलेलं आहे, मग त्यांना महाग काय? 50 रुपये किलो कांदा घेऊन खाऊ शकत नाही का ते शेतकरी? आणि शहरात जे आहे तर ते बी शेतकरीच्या ना. आता 13 दिवसाचा संप झाल्यामुळे आमचा कांदा हा 80% चाळीमध्ये साडलेला आहे. त्याच्यामुळे शासनाने कुठेतरी आम्हाला 4 रुपये भेटणार होते का, त्याच्या गव्हर्नमेंटनी 40% ती ड्युटी लावली, ती मागं घ्यावा एवढी मी एक शेतकरी म्हणून एक कळकळीची विनंती बीजेपी सरकारला करीत आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव. 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातली सगळीच धरणं आता ओव्हरफ्लो झालेली आहेत. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असून पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. दोडा मार्गातल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्प किंवा वैभववाडीतल्या अरुणा प्रकल्प या प्रकल्पांमधनं काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. हिंगोलीच्या कळमनुरीमधल्या कोंढूर डिग्रस इथं गावकऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत कयाधू नदी पात्रात उतरत आंदोलन केलंय. नदीवर पूल उभारण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. गावकऱ्यांच्या जमिनी कयाधू नदी पात्राच्या पलीकडे आहेत, मात्र पूल नसल्यामुळे इथल्या गावकऱ्यांना नदीच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागतेय. त्याचबरोबर नदीवर पूल उभारल्यास या परिसरातल्या 10 ते 12 गावांना बोल्डा रेल्वे स्टेशन, त्याचबरोबर वसमत हळद मार्केटसाठी अत्यंत जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. मात्र अनेकदा मागणी करून सुद्धा हा पूल न बांधल्यामुळे गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरत आपला संताप व्यक्त केलाय. मुंबईच्या दादरमधल्या महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये एक मगरीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. यामुळे जलतरण तलावात नेहमी सरावासाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तलावातल्या पाण्यामध्ये मगरीचं पिल्लू असल्याचं काहींच्या लक्षात आलं, मात्र हे पिल्लू जलतरण तलावामध्ये आलंच कसं याबाबत संभ्रम निर्माण झालाय. या महात्मा गांधी तरण तलावाच्या बाजूला महानगरपालिकेची एक जागा आहे. तिथे अनधिकृतरित्या एक प्राणी संग्रहालय चालवलं जातं आणि त्यातले हे प्राणी आहेत, मगर असेल, साप असेल किंवा अजगर असतील, हे फिरत फिरत येतात तरण तलावात. मुळात ह्याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे. महानगरपालिका इथं कारवाई करत नाही, तुमचे जे वन खात्याचे लोक आहेत तेही कारवाई करत नाही आणि हा प्रकार चालत राहतो. उद्या ती मगर समजा तलावात आली, ती जर बाहेर गेली असती, कोणी दगड मारला असता, त्याच्यावरनं गाडी गेली, कोणाची जबाबदारी? त्यामुळे हा झू तात्काळ इथनं बंद केला गेला पाहिजे. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये